सुद्धा खेड्याकडे चला. आता हा आताची राबावर सुरुवात केली असो, उशिरा का होईना लक्षात आलं त्यांच्या. आणि हे सुद्धा लक्षात यायला पाहिजे, कोणाचं, शासनाचं लक्षात यायला पाहिजे. जे नोकरदार आहेत त्यांच्याकडे इन्कम टॅक्स आहे, जे काही व्यावसायिक त्यांचे इन्कम टॅक्स आहे. पण महाराज दिवसातून 4-4 कीर्तन करतो, 21-21 हजार घेतो, 12-12 हजार घेतो. यांचं इन्कम टॅक्स आहे का काही? इथं कोणी वेंटिकली मारून जा, कोणी बी या. अरे काय जरा विचार करा, आपलं काय कोणाच्या बांधाला बांधले महाराज लोकांचं. फक्त आमच्या धर्माला आडवं आलं म्हणून बोलायचं पर्याय. धर्माला आडवं आलेलं आमचं साधू संत तत्वज्ञान आज राहिलं नाही, होऊन गेलं. असं जे बोलतात त्यांच्या संबंधी आपण हा अभंगातला भावार्थ सांगितलेला आहे. साधू संत आपल्याला उपकार त्यांचा एक वेळ भजन करा. ज्ञानेश्वर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे अम्म करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. सर्वांना एक विनंती करतो, तुम्ही माझ्या आई बापा समोर आहात. माझ्याकडनं बोलता बोलता शब्द अपशब्द गेला असेल तर तुम्ही मला माफ करावं. कारण 2 गोष्टी असेल या ठिकाणी. साधू संतांचं जे काम आहे तेच आपण करायला पाहिजे. तुम्ही आपण कीर्तनकारणी प्रवचनकारणी, तुम्ही कशातून भाषा शैलीवरून माझ्या बोलण्यावरून ओळखलं असेल मी काय कीर्तनकारणी प्रवचनकारणी. आपल्या या संप्रदायामध्ये पाहिजे त्या पद्धतीचे, तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचे कीर्तनकार भेटतील. हो, गुढीजण पाहिजे, गुढीजण सुद्धा आहेत, त्या पद्धतीचे आहेत. पण इकडे तिकडे कुठलेही आणण्यापेक्षा जातीसाठी माती खा आणि आपल्या संप्रदायाच्या लोकांना बोलून हा विषय समजून घ्या. कीर्तन ठेवायचं असेल, सप्ताह ठेवायचं असेल, आपल्याच लोकांना बोलवा. आपले म्हणून आले असतील, आपले नाही येत पण ते सुद्धा आता सोंग घेतलेलं आहे. हो, बोकडाचं सोंग घेऊन येत ना, हा लई. म्हणून या ठिकाणी विचार करतो, आपल्याच माणसांना बोलवा. आणि जे व्यवस्थित आज काय झालं, तुम्ही मी बाबांनी एक मला सांगितलं होतं, भाऊ जुना माळकरी कीर्तनकार प्रवचकाच्या चुकून माळ घालू नका. कारण की त्यांच्या डोक्यात तेच आहे फक्त. हा इथं आपल्याला प्रेम सुकले प्रेम सुख दे, प्रेमा विना ही समाधान. मी फक्त एकच गोष्टीचा वेळा झालेला आहे, एकच गोष्टीचा वेळा झालेला आहे. फक्त हे जे अतिक्रमण हटवा, देणं घेणं हा विषय ज्या महाराजांच्या डोक्यात आहे तो एक खटका आहे माझ्या डोक्यामध्ये. जो पैशाला किंमत देतो ना तो महाराजांच्या आमच्या साधू संतांना आवरण आणणार आहे. जो पैशाला किंमत देतो, हा कारण सांगा तुम्हाला एक शेवटचं प्रमाण देतो. प्रत्येक जण काय म्हणतो, राजेची कांता काय भीक मागे, मनाच्या जोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी, अरे जो कल्पतरूच्या खाली बसलाय तो भीक मागेल का? आणि जर मागत असेल तर निदैवाच्या परिवारा लोह रुद्रिया हाती ससवरा, ते त्या आवले तिथलं समजायचं. मग हा खाली धन कडा आहे आणि वर भीक मागतोय. खाली धनाच्या कडा आहे. ज्ञानेश्वरचा 9वा श्लोक आहे बघा. हा मग सांगा तुम्ही आता भीक मागतोय, महाराज लोकांनी भीक मागल्यानंतर काही नाही म्हणणार आहे का? जिला अर्ध वाचक पाठवून आता कर्म धर्म सहगाने त्याच्यामध्ये थोडंफार बोंड निघाले असतील. दुसऱ्या वेळी कीर्तनामध्ये महाराजांनी काय केलं ते म्हणे, बघा गुरुला बोंडाची जिवारी दिली म्हणे. याच्या बापात जसा नांगरा हाकलला होता, लाज नको वाटायला. हा बिचारे प्रेमाने दिली. हा आणि ते म्हणे बोंडाची दिली म्हणे गुरुला. अहो गुरुच्या नावाखाली इतकी लूट चालू आहे ना, इतकी लूट चालू आहे ना. गुरु म्हणून त्या डोक्यातून काढा गुरुचं. हा आणि तुम्ही आपण सुद्धा गुरु गुरु आणि उपकार करत येतो. तुम्हाला कालच्या बाबतीत सांगतो, कीर्तन करतो परंतु उपकार करतो का? उपकाराची भाषा कोणी बोलायचीच नाही. बाबा सांगत होते उपकाराची भाषा बोलायची नाही. कीर्तन करतो उपकार करतो का? हा तुम्ही आपण मुलांना जन्म दिला, उपकार केला, हाऊस केली, विठाला विठाला विठाला. तुम्ही म्हणा कदाचित काय महाराज काही बोलतात. अरे कळत होती मग अजून कोणत्या भाषेत सांगायचं? इतक्या खालच्या भाषेत सांगणं सुद्धा कळत नाही. हा अरे इतके बाबा. आणि आपल्याला सुद्धा महाराज कसा पाहिजे, जाऊ दे एकाने भीक गोळा केले असते, पदार्थ थोडी गेलेले आहे खिशातलं, इकडं तिकडं गोळा करून गेलेले, किती का पाकिट गेला. पण महाराज कसा आणायचा, जिंगिना चिकिना. कसा महाराज पाहिजे, जिंगिना चिकिना. जर डोळे उघडा जन्म टाळायचे. सर्व विद्यामध्ये श्रेष्ठ विद्या आहे ब्रह्मज्ञान.
आणि त्यासाठी तुम्ही आपण कोणाच्या माध्यमातून जायला पाहिजे, हा अनुभूतीच्या माणसामधून जायला पाहिजे. असो या ठिकाणी चाल घेतो नाही घ्यायचं.